नमस्कार, मी आरोही गजानन दराडे. मी संभाजीनगरमधून आहे. मी खूप दिवसापासून संभाजीनगरच्या सिद्धार्थ गार्डनला जायसाठी विचार करत होते आणि काल आम्हाला जायला भेटले. काल आम्ही गेलो तिथं. सगळ्यात पहिले आम्ही मोठीशी कमान बघितली. नंतर आम्ही तिथून तिकीट्स घेतले. मग आम्ही आत गेलो. तिथे एक मोठं सगळं होतं आणि भरलेलं ग्राउंड होतं. मग नंतर आम्ही गेलो तिथे एक मासाळ्यांचं गुफा होती छोटी. त्याच्यात खूप सारे वेगळे वेगळे प्रकारचे मासाळे होते. मासाळे एक खूप मोठासा मासाळा होता. एक तो गोल्डन कलरचा इतका मासाळा पण होता. तर मग आम्ही त्याच्यानंतर गेलो प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालयात सगळ्यात पहिले आम्ही जाऊन तिथं बघितलं नीलगाय. नीलगायच्या नंतर आम्ही बघितले सांबर. त्याच्यानंतर आम्ही बघितले अँटिलोप्स. त्याच्यानंतर आम्ही सापाकडे गेलो. सापाचे मग तिथं आम्हाला ॲनाकोंडा, अजगर, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात. तिथं एक गुफेत सगळे साप लावलेले होते. त्या गुफेत आम्ही बघितले साप. नंतर मग आम्ही गेलो लायन्सकडे. तिथं खूप सारे पिंजरे होते. त्याच्यात एका पिंजऱ्यात मोठासा इतका डोक्यावाला टायगर होता. त्याच्यानंतर मग आम्ही बघितले व्हाईट टायगर्स मोठे मोठे. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या सेक्शनमध्ये. तिथं लायन आणि लॉयनस दोघंही बघितले आम्ही. नंतर मग आम्ही गेलो बेअर सेक्शनमध्ये. बेअर सेक्शनमध्ये आम्ही बघितलं 2 मोठे मोठे बेअर्स. पण आम्हाला तिथं थोडंसं वाईट वाटलं कारण की त्यांची नीट काळजी नव्हती घेतलेली. त्यांची आंघोळ नव्हती घातली आणि ते थोडे घाण दिसत होते, काळे होते. आणि मग आम्हाला तिथं त्या बेअरच्या पिंजऱ्यात एक झोका दिसला. मी आज तुला विचारलं की तिथं ते झोका पण खेळतात. आज तुम्ही सांगितलं हो ते झोका पण खेळतात. पण मग आम्ही तिथून दुसऱ्या सेक्शनमध्ये गेलो. तिथं आम्ही बघितले काय त्याच्यात आम्ही तिथं पोर्क्युपाईन्स बघितले. मग तिथं समोर त्याच्या एक पिंजरा होता. त्याच्यात माकड होतं. मग माकडाच्या समोर पुन्हा पोर्क्युपाईनचं होतं ते सेक्शन. मग त्याच्यानंतर पुन्हा एक खाली पिंजरा दिसला आम्हाला. नंतर त्याच्यासमोर आम्हाला फोक्स काय म्हणतात जॅकल पण दिसलं. जॅकलच्या नंतर मग आम्ही तिथून गेलो. मग तिथं आम्हाला